निखिल भाऊ त्यांच्या शेतात भरपूर मजूर पोट भरतं आणि ते रोज महिलांना काम देतात, मजुरांना काम राहतं. इथं त्यांच्या इथे टमाटे मिरची लावलेलं राहतं, तिथं मजूर पोट भरून खातात. आज आपण पाहतोच आहे की शिक्षण झालेल्या मुलांना नोकरीसाठी वणवण फिरावे लागते. नोकरी लागत नसल्याने अनेक शिक्षित मुले नैराश्यातून आत्महत्येची तसेच व्यसनाचेही प्रमाण वाढलेले दिसते. या सर्व समस्येवर मात करून ओझर तालुका पाचोरा येथील उच्च शिक्षित श्री निखिल धोंडू पाटील या तरुणाने चांगल्या कंपनीची नोकरी नकारून अत्याधुनिक शेती करून चांगल्या नोकरीवाल्यालाही लाजवेल अशी शेतीतून उत्पन्न काढून दाखवले आहे. वेळोवेळी शेती तज्ज्ञांकडून तसेच कृषी विभागाकडून माहिती घेऊन शिमला मिरची, टमाटा, काकडी तसेच फळबाग, डाळिंब, लिंबू या पिकातून चांगल्या प्रकारे शेती करून गावातील बेरोजगार तरुणांना व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आज दिनांक 10/1/2025 रोजी लोकदक्ष मराठी न्यूजचे संपादक गौतम सोनवणे, सहसंपादक अनवर शेख व उपसंपादक गौतम साळवी हे गेले असता त्यांनी उत्पन्नाबद्दल माहिती दिली. लोकदक्ष मराठी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलोय ओझर या गावाकडे. एकीकडे बेरोजगारी तरुण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून पण एकीकडे शेती आधुनिक पद्धतीने कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आपण आलोय ओझर या गावी. आपल्या सोबत आहे निखिल धोंडू पाटील, यांच्याकडून आपण जाणून घेऊया. राम राम. मी निखिल धोंडू पाटील. आम्ही 1 एकरचं शेडनेट केलेलं आहे. त्याच्यात इंडस कंपनीची व्हरायटी लावलेली आहे, इंडस 11 म्हणून. याचे रोपं होते, रोपं बुकिंग केले होते नाशिकला. रोपं मागवले, 1.5 बाय 1.5 वर झिगझॅग पद्धतीने मिरची लागवड केली. त्याच्यानंतर तिला ड्रिंचिंग वगैरे 4 दिवसात फवारणी वगैरे 4 दिवसात फवारणी करावी लागते. आता प्लॉट तुम्ही पाहू शकता, 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे हा. बऱ्यापैकी सेटिंग वगैरे फुल सेटिंग चांगली झालेली आहे. फळ वगैरे व्यवस्थित आहे एकदम. बाग असा चांगल्या प्रकारे जमलेला आहे. दादा, हे कोणत्या योजना अंतर्गत तुम्ही केलेले आहे? हे आमचं 1 एकरचं शेडनेट हे पोखरा योजना संजीवनी यांच्यातर्फे हे आम्हाला 90% अनुदानामध्ये मिळालेलं आहे शेडनेट. अजून कोणत्या या शेडनेट मध्ये तुम्ही पीक घेऊ शकता? आम्ही याच्यात साधारणतः शिमला मिरची घेतो, साधी आपली मिरची घेतो, त्याच्यानंतर एक काकडी घेतो. मग करायला पाहिजे शेती. परवडते असं नाही, परवडत नाही बा. करणारा व्यवस्थित असला ना तर शेती परवडते. खूप शेती फायदेशीर पण आहे आणि एक एन्जॉयमेंट म्हणून शेती करणं आवश्यक आहे, की लोकांना कळतं शेती काय आहे काय नाही बा. ते लोक नुसतं नोकऱ्या शोधतात. नोकऱ्यात काय आहे, इकडं शेती पण एकदम व्यवस्थित प्रकारे करू शकतो आपण आणि उत्पन्न पण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. ही आता लागवडीपासनं 2 महिन्यात हा प्लॉट चालू होतो. 2 महिन्यानंतर ही आपल्याला उत्पन्न द्यायला सुरुवात होते. मग जसं आपण जसे स्टेप बाय स्टेप करत चालू ना, तर 8 महिने 9 महिनेपर्यंत मिरची चालते. हा पूर्ण 1 एकरचा प्लॉट आहे. साधारणतः 1 एकर मध्ये आम्हाला 25 ते 30 टन शिमला मिरची निघते. हे होते तडफदार नवतरुण शेतकरी निखिल पाटील. यांना शेती कशी पद्धतीने करावी हे पूर्ण ह्या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. कॅमेरामन अनवर शेख सह मी गौतम सोनवणे, लोकदक्ष मराठी न्यूज साठी पाचोरा.